मित्रांनो, एक क्षणभर कल्पना करा, ज्या माणसाने देशाचं संविधान लिहिलं तोच माणूस देशाचा पंतप्रधान झाला असता तर. हा प्रश्न विचारायला गंमत वाटते, पण उत्तर तितकं सोपं नाही. कारण हा माणूस पंतप्रधान पदापासून फक्त काही पावलं दूर राहिला. आणि नेमकं का, हे शेवटपर्यंत बघितलं तर कळेल. कारण हा माणूस पंतप्रधान पदापासून फक्त काही पावलं दूर राहिला आणि नेमकं का, हे शेवटपर्यंत बघितलं की नक्की कळेल. तर त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वातंत्र्यानंतर अनेक मराठी नेत्यांची नावं पंतप्रधान पदाच्या चर्चेत आली. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अगदी मधु दंडवते सुद्धा. पण या सगळ्यांच्या आणि सगळ्यांपेक्षा जास्त सक्षम एक नाव होतं बाबासाहेब आंबेडकर. कायद्याचं अफाट ज्ञान, अर्थशास्त्रातला सखोल अभ्यास आणि लढण्याची जिद्द, हे सगळं असून सुद्धा हा माणूस पंतप्रधान का झाला नाही? उत्तर समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांचा गांधीजी आणि काँग्रेसशी असलेला संघर्ष समजून घ्यावा लागेल. तर मित्रांनो, बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा लढा होता तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाशी, खास करून महात्मा गांधींशी. तर मुद्दा होता दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावा का? बाबासाहेबांचं म्हणणं सरळ होतं, ज्या समाजाने शतकानुशतक अन्याय सोसला त्याला स्वतःचा प्रतिनिधी स्वतः ठरवण्याचा हक्क असायलाच हवा. 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने हा हक्क मान्यही केला. पण गांधीजींना भीती होती की यामुळे हिंदू समाज कायमचा दुभंगेल आणि त्यांनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केलं. देशभर तणाव पसरला आणि अखेर 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची व्यवस्था स्वीकारली गेली. पण बाबासाहेबांच्या मनातली शंका तशीच राहिली. बहुसंख्य समाजाच्या मतांवर निवडून येणारा दलित प्रतिनिधी खरंच स्वतंत्र आवाज बनू शकेल का? इथूनच काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यातली दरी जरा वाढली. आणि बाबासाहेबांचं हे जे राजकारण होतं, हे फक्त दलितांपुरतं मर्यादित नव्हतं. कामगार, महिला, गरीब वर्ग यांच्यासाठीही त्यांनी काम केलं. 1936 मध्ये त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली आणि 1937च्या निवडणुकीत एका प्रांतात चांगलं यशही मिळवलं. पण एका प्रांतात प्रभाव असणं आणि संपूर्ण देशावर सत्ता मिळवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता काँग्रेसचं जाळं देशभर पसरलेलं होतं. बाबासाहेबांचा पक्ष तितका मोठा कधीच होऊ शकला नाही. पुढे 1946 मध्ये संविधान सभेतही त्यांचा प्रवास सोपा नव्हता. बंगालमधून निवडून आलेली त्यांची जागा फाळणीत गेली आणि अखेर बॉम्बे प्रांतातून पुन्हा प्रवेश मिळाला. पण तिथे त्यांच्या कायद्याविषयक ज्ञानाला विरोधकही नाकारू शकले नाही आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. आणि त्यानंतर 1947 मध्ये नेहरूंच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना कायदे मंत्री करण्यात आलं. पण सरकारमध्ये अजूनही वैचारिक मतभेद संपले नाही. सगळ्यात मोठं उदाहरण हिंदू कोड बिल. लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि महिलांचे मालमत्तेतले अधिकार यात मोठी सुधारणा घडवून आणण्याची त्यांची इच्छा होती. पण काय, काँग्रेसमधल्या आणि बाहेरच्या अनेक पुराणमतवादी नेत्यांनी याला कडाडून विरोध केला आणि विधेयक वारंवार लांबणीवर पडत गेलं. शेवटी काय झालं? अखेर नाराज होऊन बाबासाहेबांनी 1951 मध्ये कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि मित्रांनो, आता येतो तो खरा ट्विस्ट. 1952 मध्ये देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. बाबासाहेब बॉम्बे मतदारसंघातून उभे राहिले. गंमत बघा, काँग्रेसने त्यांच्या विरोधात उभं केलं त्यांच्याच पक्षातल्या नारायण कारजोळकर यांना आणि पूर्ण ताकद पणाला लावली. निकाल आला आणि सगळे थक्क झाले. बाबासाहेबांना सुमारे 1,23,000 मतं मिळाली. काजरोळकरांना सुमारे 1,38,000, फक्त 14,000 मतांनी पराभव. 1954च्या भंडारा पोटनिवडणुकीत पुन्हा प्रयत्न केला, पण तिथेही हार पत्करावी लागली. आता इथे एक लक्षात घ्या, निवडणूक हारणं म्हणजे पंतप्रधान होण्याचा रस्ता कायमचा बंद होत नाही. भारताचा पंतप्रधान राज्यसभेतूनही येऊ शकतो, पण खरी गरज असते लोकसभेतल्या बहुमताची. आणि इथेच खरी अडचण होती. 1952 मध्ये बाबासाहेबांच्या पक्षाने देशभरात 32 जागा लढवल्या, जिंकल्या फक्त 2. दुसरीकडे काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होतं. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं ठरेल की एका माणसाने किंवा एका घटनेने बाबासाहेबांना रोखलं. प्रश्न कधीच त्यांच्या बुद्धिमत्तेचा किंवा कर्तृत्वाचा नव्हता. प्रश्न होता राजकीय पाठिंब्याचा, संख्याबळाचा. देश बदलण्याची दृष्टी त्यांच्याकडे नक्कीच होती, पण देशाची सत्ता हातात घेण्यासाठी लागणारं बहुमत त्यांच्याकडे नव्हतं. नाहीतर आजचा भारत कदाचित खूप वेगळा दिसला असता. तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान झाले असते तर भारत कसा असता? खाली कमेंट मध्ये आपलं ओपिनियन नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.